त्यानंतर आता यार जे काही तुम्ही रस्ता पाहतात हे रस्त्याने आता पावसाचा प्रश्न येतो, तेव्हा पावसाच्या प्रश्नाने तेव्हा घरी पाणी शिरतो. घराने सगळ्याच्या पाणी शिरतं, त्यांच्या 4-5 जणांच्या घरात पाणी शिरतं, ज्याचे उंच आहे तर त्यांच्या नाही हे शिरत. किती वर्षापासून तुम्हाला या रस्त्याचा तुम्हाला त्रास आहे? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाली. आणि ह्याच्या तुम्ही आता 5 वर्षांच्या अगोदर जे तुम्ही जे स्वराज्य स्थानिक निवडणूक चालू झाले होते तेव्हा तुम्ही मतदान कुणाला केलं होतं नेमकं? आता ते सांगायचं नसतं या, आणि मी सांगणार पण नाही. ते कसं सांगत नसतात ते. पण मतदान दिलंय तसं काम पण झालं पाहिजे. म्हणूनच ह्या वेळेस विचार केलाय की मतदानच द्यायचं नाही, मतदानच करायचं नाही. मतदानच करायचं नाही, कुणालाच मतदान करायचं. इथल्या प्रभागातल्या काही नागरिकाचं म्हणणं आहे की मतदानच आम्हाला थेट करायचं नाही, कारण की लोकशाहीचं जे काही लोकशाहीच्या बळावरती आपण मतदान करतो, लोकांचं काम करण्यासाठी आपण सेवक एक प्रभागामध्ये ठेवलं जातो. पण नगरसेवक म्हणून ते काम नाही, तर एका पद्धतीचं ते एक नगरसेवक म्हणजे एक मोठा पद आणि त्या पदाचा एक गैरवापर करण्याचं काहीतरी काम असं केलं जातं आहे. पण आता तुम्ही या परिस्थितीत तुम्ही जे थेट तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीची आहे ते. आपल्याला काकू काय म्हणतात आपण अजून एकदा त्यांचा आपण विचार मांडून घेणार. काय म्हणणार आता आपण नेमकं? काय म्हणू, एक वेळेस पण येत नाही तर 25 वर्षामध्ये एक जण पण आलं निवडून जात येतं. निवडण्याच्या अगोदर एक 8 दिवस 15 दिवसांनी चक्र मार देतं, नंतर जे जात येतं नंतर दुसऱ्या इलेक्शनच्या वेळेसच येत येतं. येतच नाही तर नंतर बघतच नाही, जी गल्ली कुणाच्या हवाली आहे हेच माहिती नाही. आता आज सकाळी गटारीचं काम केलं असं म्हटलं जात होतं, पण काही कोणत्याच गटारीचं काम झालं नाही झालं. काल काढल्यात. काय म्हणलं? पाणी सदाला जाणं झालं, जिथल्या तिथं थांबायल्यात. पहिल्या मोठ्या गटरी होत्या, आता बारक्या गटरी करून ठेवल्यात. आणि रोड तर 3 वर्ष झालं खंदून ठेवला, ह्या रोडचं काहीच नाही. आणि पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाण्याची जेव्हा नळाला पाणी येईल तेव्हा हाय आम्हाला पाणी. बोरचं पैप द्या म्हणलं तर कुणी देईना बी, आणि इकडे लक्ष बी देईना. आणि पहिली गोष्ट, आणि इथे सर्व प्रभागातील नागरिकांचं संताप आपल्याला कडक पद्धतीने दिसतंय. नेमकं काय अशी संताप व्यक्त आपल्यापर्यंत करत आहेत. पण मला सांगायचं हे मुद्दा आहे की नगरसेवकांनी इथपर्यंत येऊन काम काय नाही केलं, पण काय विचाराने आता ते मतदान करतील. आता थेट येथील नागरिक असं म्हणतात की इथं मतदानच आम्ही करणार नाहीत, म्हणजे मतदानाला इथे बहिष्कार इथं टाकण्याचं काम करते. इथे काका आहेत आपल्यासोबत. काका काय म्हणणार आहेत आपण मतदान करणार आहात का नाही? आज तर निवडणूक चालू झालेत, तर इच्छुक उमेदवार इथे गल्ली गल्ली फिरतायत, तर त्याबद्दल आपण काय म्हणणार आहेत नेमकं? काय मग पाणी नाही, ही ना रस्ते नाही, काय नाही, काय करणार तुम्ही? म्हणजे किती वर्षापासून तुम्हाला हे रस्ते हे 2-3 वर्ष झाले असं. थेट तुम्ही नगरसेवकापर्यंत गेला नाहीत का? तिने पण काय आपल्याला बघतात त्याने, दुसरं काय. काकाचं पण तेच म्हणणं आहे. तुम्ही मतदान करणार आहेत का नाही करणार? नाही करणार नाही. त्याचं कारण काय? रस्ते नाही, पाणी नाही, हे ना, काय करणार मग? म्हणजे तुम्हाला जशी व्यवस्था पाहिजे तशी व्यवस्था तुम्हाला मिळत नाहीये सरकारपासून. ओके. काय काकू काय सांगणं आहे आपलं? काय सांगावं, सगळे सांगते तेच सांगणार आम्ही. गटारीला कोण बघत नाही, गटारी वेळेवर काढत नाही, कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही. 4 दिवस आले तर 8 दिवस येत नाही परत. आता ही नागरिक सांगत होते की इथे घराघरापर्यंत पाणी शिरतंय, घराघरापर्यंत पाणी शिरतंय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? घराघरात येते पाणी, पाऊस आले की चालता येत नाही आम्हाला रोडनं. आता पण त्याची अवस्था. आता तर पाऊस येणार गेला तर बरं आहे, पाऊस आल्यावर तर खूपच त्रास आहे, बाहेर जायचं नाही घराच्या. तेव्हा हे निवडणूक चालू झाली असते तर तेव्हा काय तुम्ही त्यांना उत्तर दिलं असतं? त्यावेळेस आम्ही असंच म्हणत होतो, मतदान करा म्हणतात, मतदानाच्या अगोदर चक्र मारतात, मतदान झाले की परत येतही नाहीत आणि पाहतही नाहीत काही. मग आता मतदान करणार आहेत का नाही करणार? केलं बी, आमचं काम केलं तर आम्ही करतो मतदान. ज्याप्रमाणे सांगतायत की आता मतदानच आम्ही करणार नाही आहेत, अशी एवढे कडकपणे संताप इथे व्यक्त होताना आपल्याला दिसते. इथल्या नगरसेवकां आता इच्छुक उमेदवार जे आहेत, आता इच्छुक उमेदवारांनी गल्लोगल्ली फिरण्याचं काम करतायत. पण आता ते फक्त आश्वासन देत आहेत की आम्ही आता 100% या वर्षामध्ये काम करणार आहोत. पण वर्षभरामध्ये काम करणार आहात की 5 वर्षभरामध्ये तुम्ही काम करणार आहात, असं
थेट नागरिकांचं म्हणणं आहे. वर्षभरामध्ये तुम्ही काम केलात तरच आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवू, नाही तर विश्वास आम्ही ठेवणार नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही पाहत आहात यूट्यूबवरती महाराष्ट्र शक्ती, तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पाहतात फेसबुकवरती तर लाईक नक्की करा. आणि तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र शक्ती. धन्यवाद.